नमस्कार. 18 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे कृषी कायद्याविरोधातील ताठरपणा सोडण्याचे केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. आपल्याला माहीत आहे की 3 कृषी कायदे केलेत केंद्र सरकारने आणि त्याच्या विरोधात जे काही शेतकरी आहेत त्यांनी मोर्चा उघडला आहे आणि ते आंदोलन करत आहेत. आता हेच जे पेच आहे जे केंद्र सरकारने शेतकऱ्यांमध्ये रचलं आहे त्याला सोडवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केली होती आणि त्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे दक्षिण आशियाचे संचालक डॉक्टर प्रमोद कुमार जोशी, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचा समावेश केला होता. लक्षात ठेवा, कमिटी जी आहे ती सुप्रीम कोर्टने बनवली होती आणि त्यांनी सजेस्ट केले होते हे 4 मेंबर्सना आणि त्यापैकी जे भूपिंदर सिंग मान आहेत की जे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांनी माघार घेतली आहे. ते या कमिटीचे सदस्य म्हणून राहणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे हा पेच काय सुटायचं दिसत नाही आहे आणि तत्कालीन जे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे ते पुढे पण सुरूच राहणार आहे. ओके, आणि त्याचाच एक भाग म्हणून आजसुद्धा सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काय तर पॅरलल डिस्कशन्स चाललेत केंद्र सरकार आणि कृषी संघटनांमध्ये. आतापर्यंत त्याची 9 फेरी झाली आहेत आणि 9वी फेरीसुद्धा ही असफळ ठरली आहे. मग त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते त्याच्यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मेंबर्सचे नाव इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले होते ते भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान ज्यांनी आता माघार घेतली आहे. त्यानंतर इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे दक्षिण आशियाचे संचालक डॉक्टर प्रमोद कुमार जोशी, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट. आता शेतकरी का या कमिटीमध्ये भाग घेत नाही आहे त्याचासुद्धा एक इम्पॉर्टंट रिझन आहे. ते म्हणजे असं की हे 4ही जे लोक आहेत ज्यांच्या समितीमध्ये समावेश करण्यात आले आहे त्यांनी कधी ना कधी हे जे केंद्र सरकारचे कायदे आहेत त्याला सपोर्ट दर्शवला आहे आणि शेतकरी म्हणत आहेत की जर हे आधीपासून सपोर्ट करत आहेत मग बहुत ऑब्वियस आहे ते स्वतःच्या रिपोर्टमध्ये सुद्धा या कृषी कायद्यांना सपोर्टच करणार आहेत. ओके, आणि शेतकऱ्यांचं ठाम मत आहे की केंद्र सरकारने कृषी कायदे जे त्यांना रद्द केलं पाहिजे. आम्हाला कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही आहे. ओके, किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारची सुधारणा नको आहे. आता बघूया आज काय होते सुप्रीम कोर्टमध्ये. पुढची जे न्यूज आहे ते आहे 2.25 लाख कोरोना योद्धांना लस. ओके, आपल्याला माहिती आहे की 16 जानेवारीपासनं हे लसीकरणाची मोहीम जी आहे ती सुरू झाली आहे. ओके, आणि त्याच्या अंतर्गत 2 दिवसामध्येच 2.25 लाख कोरोना योद्धांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. 2 लसचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. ओके, आणि एक ॲप्लिकेशन तो म्हणजे कोविन, ज्याच्या माध्यमातून एखादा व्यक्तीला तिथे सर्वात आधी रजिस्टर करावा लागतो आणि त्यानंतर त्याला ती लस भेटते. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत मराठीचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक डॉक्टर कल्याण काळे यांचे निधन झाले आहेत. त्यांची साहित्य संपदा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, तर पहिलं आहे ते आहेत भाषांतर मीमांसा. सहलेखिका होते डॉक्टर अंजली सोमण. त्यानंतर भाषा विज्ञान, स्वरूप आणि पद्धती, मराठी अक्षरलेखन, लर्निंग मराठी थ्रू इंग्लिश, व्यावहारिक मराठी, निवडक भाषा आणि जीवन. तर हे काही साहित्य संपदा आहे कोणाचे, डॉक्टर कल्याण काळे ज्यांचे आता निधन झाले. तर आयोग जे आहे ते प्रश्न विचारू शकतात की खालीपैकी कुठले हे साहित्य संपदा डॉक्टर कल्याण काळे यांनी लिहिलेत. ओके, तर आपल्याला हे महत्त्वाचं आहे. कुठले आहेत, भाषांतर मीमांसा, भाषा विज्ञान, स्वरूप आणि पद्धती, मराठी अक्षरलेखन, लर्निंग मराठी थ्रू इंग्लिश, व्यावहारिक मराठी, निवडक भाषा आणि जीवन. ओके, त्यानंतर पुढची जी न्यूज आहेत ते आहेत साखर आयुक्तालयाकडून प्रथमच पंचवार्षिक आराखडा, 5 वर्षात 250 लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्देश. ओके, आता इथेनॉल जे आहे ते ॲज अ बायोफ्युल आपण यूज करतो आणि त्यामुळे आपल्याला बायोफ्युल पॉलिसीविषयी माहिती घेणे गरजेचं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या की नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल हे 2018मध्ये आली. ओके, वर्ष लक्षात ठेवा, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल जे आहेत ते वर्ष 2018मध्ये आली आणि त्याच्या माध्यमातून आपण ठरवलं आहे की 2030पर्यंत काय बरं 2030पर्यंत जे काही पेट्रोल आहे ओके त्याच्यामध्ये आपण 20%
हे ब्लेंडिंग करणार आहोत आणि जे काही डिझेल आहेत त्याच्यामध्ये आपण 5% ब्लेंडिंग करणार आहोत. ओके, ब्लेंडिंग म्हणजे काय तर मिक्सचर. आता मिक्सचर करण्याचं कोणाचं मिक्सचर करायचं तर हे जे काही बायोफ्युल्स आहेत त्यांचं. ओके, पेट्रोलमध्ये बायोफ्युल म्हणून आपण वापरणार आहोत इथेनॉल. काय बरं, पेट्रोलमध्ये आपण बायोफ्युल म्हणून वापरणार आहोत इथेनॉल आणि डिझेलमध्ये बायोडिझेल याला आपण बायोफ्युल म्हणून यूज करणार आहोत. ओके, इथेनॉल आणि बायोडिझेल जे आहेत ते बायोफ्युलचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा 2030पर्यंत पेट्रोल असेल तर त्याच्यामध्ये 20% आपण इथेनॉल वापरणार आहोत आणि जर डिझेल असेल तर त्याच्यामध्ये आपण 5% हे बायोडिझेल वापरणार आहोत. ओके, आता बायोफ्युल्स जे आहेत त्याचे क्लासिफिकेशन्स आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे, बायोफ्युल जे आहेत त्याला 4 जनरेशन्समध्ये क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिलं आहे ते फर्स्ट जनरेशन बायोफ्युल. आता फर्स्ट जनरेशन बायोफ्युलमध्ये किंवा फर्स्ट जनरेशन बायोफ्युल याची निर्मिती हे खाद्यपदार्थमधनं होते. ठीक आहे, लक्षात ठेवा फर्स्ट जनरेशन बायोफ्युलची निर्मिती हे खाद्यपदार्थमधनं होते. ओके, आता खाद्यपदार्थ अंतर्गत शुगर असते, स्टार्च असतं, व्हेजिटेबल ऑइल असतं. तर याच्या माध्यमातून आपण फर्स्ट जनरेशन बायोफ्युलची निर्मिती करतो. ओके, आता सेकंड जनरेशन बायोफ्युल जे असते तर सेकंड जनरेशन बायोफ्युलसाठी आपण स्पेसिफिकली ते जे काही क्रॉप्स असतात त्यांना ग्रो करतो. ओके, काय सांगितलं मी की सेकंड जनरेशन बायोफ्युल जे असतात त्याच्यासाठी आपण स्पेसिफिकली ते क्रॉप्सना ग्रो करतो. ओके, आणि त्याच्यामुळे एक प्रश्न असा येतो की सेकंड जनरेशन बायोफ्युलमुळे आपली जे फूड सिक्युरिटी आहे, काय बरं, सेकंड जनरेशन बायोफ्युलमुळे फूड सिक्युरिटी जी आहे ते धोक्यात येऊ शकते. ओके, का बरं, कारण आपण खाद्यपदार्थ आता बघा फर्स्ट जनरेशन बायोफ्युल जे आहेत ते आपले शुगरमधनं शुगर केन जे आपलं ऊस असतो त्याच्यामधनं प्रोड्यूस होतो, व्हीटमधनं प्रोड्यूस होतो, राईसमधनं प्रोड्यूस होतो, त्यानंतर दुसरे जे इतर खाद्यपदार्थ आहेत त्यातनं प्रोड्यूस करतो. परंतु सेकंड जनरेशन बायोफ्युल जे आहेत त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक क्रॉपिंग करावं लागतं. जसं की जत्रोफा, काय सांगितलं मी एक्झाम्पल, जत्रोफा. ओके, आता जर मी जत्रोफा उगवला तर जत्रोफा उगवण्यासाठी मला माझे जे काही खाद्यपदार्थ आहे त्याची जागा जत्रोफाला द्यावी लागेल ना. आता समजा मी ट्रेडिशनली तिथे व्हीट उगवत होतो तर त्या व्हीटच्या जागेवरती आता मी जत्रोफा उगवतो आहे, तर त्याच्यामुळे काय होईल की खाद्यपदार्थ कमतरता निर्माण होऊ शकते. ओके, आणि त्यामुळे फूड सिक्युरिटी जी आहे ते मुश्किलमध्ये किंवा मुसीबतमध्ये येऊ शकते. ओके, तर हा सेकंड जनरेशन बायोफ्युलचा प्रॉब्लेम आहे. परंतु जेव्हा आपण रिसर्च केलं तेव्हा समजलं की भारतामध्ये असं काहीही इश्यू नाही आहे, कारण भारतामध्ये जे खाद्यपदार्थ आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण उत्पादित करतो आहे. त्यामुळे जर थोडंसं खाद्यपदार्थ कमी करून आपण जर जत्रोफासारखे प्लांट्स जे असतात त्यांचं जर प्रोडक्शन घेतलं तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा इश्यू होणार नाही आहे. ओके, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर फर्स्ट जनरेशन बायोफ्युल्स जे आहेत त्यांना आपण कन्व्हेन्शनल बायोफ्युल म्हणतो. ओके, म्हणजे परंपरापासून ते चालत आले, काय म्हणतो त्याला आपण कन्व्हेन्शनल बायोफ्युल म्हणतो. आणि जे सेकंड जनरेशन बायोफ्युल्स आहेत त्यांना आपण ॲडव्हान्स बायोफ्युल म्हणतो. ओके, लक्षात घ्या सेकंड जनरेशन बायोफ्युल जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ॲडव्हान्स्ड बायोफ्युल म्हणतो. ओके, फर्स्ट जनरेशन बायोफ्युल जे आहेत ते फूड क्रॉप्समधनं तयार होतात. फर्स्ट जनरेशन बायोफ्युल जे आहे ते फूड क्रॉप्समधनं तयार होतात. सेकंड जनरेशन बायोफ्युल जे आहे ते नॉन फूड क्रॉप्समधनं तयार होतात. ठीक आहे, नॉन फूड क्रॉप्समधनं तयार होतात. जत्रोफा काय आपण खाऊ शकत नाही, एक्झाम्पल घेऊन मी सांगतो तुम्हाला. ओके, आता थर्ड जनरेशन बायोफ्युल्स जे आहेत तर थर्ड जनरेशन बायोफ्युल हे शेवाळ म्हणजेच अलगे याच्यातनं प्रोड्यूस होतात. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय बरं, थर्ड जनरेशन बायोफ्युल जे आहेत ते शेवाळ म्हणजेच अलगे यातनं प्रोड्यूस होतात. आणि फोर्थ जनरेशन बायोफ्युल जे असतात ते GM क्रॉप्स असतात त्यातनं प्रोड्यूस होतात. ओके, म्हणजे स्पेसिफिकली आपल्याला मॉडिफाईड करावं लागतात क्रॉप्सना फोर्थ जनरेशनसाठी, किंवा त्याला आपण मेकॅनिकली इंजिनियर्ड क्रॉपसुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मेकॅनिकली इंजिनियर्ड क्रॉप्स. ओके, हा सुद्धा त्याला म्हटलं जाते फोर्थ जनरेशन बायोफ्युलना. आता याच्यामुळे काय काय बेनिफिट होणार आहे तर सर्वात पहिले तर आपल्याला जे रॉ मटेरियल असतो, ठीक आहे, ओके, तर इझिली आपल्या इथे रॉ मटेरियल अवेलेबल होणार. का बरं, कारण इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुगर केन, त्यानंतर जे आपले शुगर कंटेनिंग मटेरियल्स असतात जसे की शुगर बीट झाला, आपण जे कंदमूळ वगैरे म्हणतो ना ते, त्यानंतर स्वीट सोरगम झाला, आणि स्टार्च कंटेनिंग मटेरियल ज्याच्यामध्ये स्टार्च असतो असे कुठले कुठले तर कॉर्न झाला, कसावा झाला, तसंच जे फूड ग्रेन्स असतात म्हणजे खाद्यपदार्थ असतात जे डॅमेज झालेले असतात. आता आपण म्हणतो व्हीट वगैरे, व्हीट झाला किंवा राईस झाला. कधी कधी व्हीट आणि राईसचं जेव्हा आपण प्रोडक्शन घेतो ना किंवा त्यांची हार्वेस्टिंग करतो, कापणी करतो,
आणि त्यांचं जे प्रोडक्शन निघते त्याच्यामध्ये व्हीट्सचे दाणे जे असतात ते तुटलेले असतात. नॉर्मली असं व्हीट आपल्याला दिसतो, तर कधी कधी तो ब्रेक झालेला असतो. आता असं मार्केटमध्ये कोण घेणार नाही. ठीक आहे, फार्मरकडनं असं एखादा दाणा असेल व्हीटचा, तर तो कोण प्रोड्यूस किंवा कोण खरेदी करणार नाही. अशा वेळेला तो वेस्ट जातो. मग तो वेस्ट न जाता त्याच्या माध्यमातून जर आपल्याला बायोफ्युलची निर्मिती करता आली तर ते आपल्यासाठी खूप जास्त सोयीस्कर होईल. म्हणजे फार्मरला त्याचा पैसासुद्धा भेटेल. त्याचं जे काही प्रोडक्शन आहे तो वेस्ट जाणार नाही. ओके, हे सर्वात आधी महत्त्वाचे आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द फार्मर. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचे फूड ग्रेन्स जे काही आहेत ते कुठे वेस्ट होणार नाही. ओके. त्यानंतर तिसरं जे आहे ते वायबिलिटी गॅप फंडिंग. आता वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय, समजा एखादा मला इथेनॉलचा प्लांट टाकायचा आहे. ओके, ₹100 त्याची एक इनिशियल कॉस्टिंग आहे. माझ्याकडे 90 करोड रुपयेच आहेत, तर मी गव्हर्नमेंटला सांगेल गव्हर्नमेंट मला 10 करोड दे. ठीक आहे, मग जेवढे पैसे तुम्हाला कमी पडत आहेत तेवढे तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देणार. याला म्हणतो आपण वायबिलिटी गॅप फंडिंग. ठीक आहे, जे गॅप येतो आहे ना ते गॅप पूर्ण करण्यासाठी हे गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देते. तर वायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून जे काही 2G इथेनॉल जे काय म्हणतात त्याला 2G इथेनॉलचे जे काही प्लांट्स आहेत ना त्यांच्यासाठी 500 करोड रुपये 6 वर्षासाठी हे वायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून फंड करण्यासाठी साईडला ठेवण्यात आले आहेत. ओके, किती बरं, 500 करोड रुपये 6 वर्षासाठी. ओके. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे की जिथे बायोडिझेल किंवा बायोफ्युल जे प्रोड्यूस होतात त्यांना आपण म्हणतो इथेनॉल बायो रिफायनरीज. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्यांना, बायो रिफायनरीज म्हणतो. ओके, आणि 2G इथेनॉल बायो रिफायनरीसाठी 5,000 करोड 6 वर्षासाठी साईडला काढण्यात आले. तसंच याच्या माध्यमातून काय होईल तर जे काही बायोडिझेलचं प्रोडक्शन आहे ते सुद्धा आपल्याला इन्क्रीज करता येईल. ओके. आता एक्सपेक्टेड बेनिफिट्स काय ते आपण बघून घेऊ. तर आपली जे इम्पोर्ट डिपेंडन्सी आहे ते कमी होणार. आता सध्या स्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण गल्फ कंट्रीजवरती खूप मोठ्या प्रमाणावरती डिपेंडेंट आहेत. कशासाठी, तर ऑइल इम्पोर्टसाठी. ठीक आहे, स्पेसिफिकली जर बात केलं तर सौदी अरेबिया, सौदीवरती आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणात डिपेंडेंट आहोत, कारण तिथूनच आपला मोठा जे ऑइल साठा आहे ते आपण तिथून इम्पोर्ट करतो किंवा आयात करतो. ओके, तर आपली जी डिपेंडन्सी आहे इतर कंट्रीजवरती ते कमी होणार. तसंच क्लीनर एन्व्हायरमेंट. आता जर आपण बायोडिझेल किंवा बायोफ्युल्सच्या माध्यमातून आपण जर ब्लँडिंग केलं तर त्याच्यामुळे जे काही हार्मफुल पोल्युटन्स असतात जे पेट्रोल आणि डिझेलच्या उपयोगामुळे निघतात ते आपल्याला कमी करता येतील. ओके. तसंच काही शेतकरी काय करतात की त्यांच्या शेतामध्ये जे रेसिड्यूज असतात, रेसिड्यूज म्हणजे काय, तर एकदा काय आपण कापणी केली, एकदा काय हार्वेस्टिंग केली, त्यानंतर शेतामध्ये जे काही उरलेलं माल असतो त्याला ते जाळून टाकतात. ओके, आणि रेसिड्युअल बर्निंगचा जो केस आहे तो हरियाणा, पंजाब आणि दिल्ली, बेसिकली हरियाणा आणि पंजाबमुळे दिल्लीवरती त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो. ओके, तर कसं असते जे काही रेसिड्यूज असतात त्यांना डायरेक्ट जाळून टाकतात आणि त्यामुळे काय होते तर एअर पोल्युशन होते. ओके, तर हे एअर पोल्युशनसुद्धा आपल्याला या स्कीमच्या माध्यमातून कमी करता येईल. कसं काय, तर जे काही रेसिड्यू आहेत ते तुम्ही आणून त्या कंपनीला विकून टाका ना, ते त्याचा उपयोग करतील काय बरंच, तर बायोफ्युल बनवण्यासाठी, बरोबर की नाही, आणि मोबदल्यात त्यांना पैसासुद्धा मिळेल शेतकऱ्यांना. ओके, तर अशा प्रकारे विन विन सिच्युएशन आहे प्रत्येकासाठी. त्यानंतर हेल्थ बेनिफिट्स आपण बोलूया. तर हेल्थ बेनिफिट्स जसं एन्व्हायरमेंट पॉल्युशन्स वगैरे कमी होणार, तर त्याच्या माध्यमातून काय होईल, हेल्थ बेनिफिट येईल. तसंच FSSAI जे आहे त्यांनी रुको इनिशिएटिव्ह आणलं होतं आहे, म्हणजे सद्यस्थितीमध्ये सुद्धा ते सुरू आहेत, रियूज्ड कुकिंग ऑइल. आता रुको इनिशिएटिव्हच्या माध्यमातून काय केलं बघा, आपण काही खाद्यपदार्थ तळतो. ठीक आहे, वारंवार आपण एकचं एक जर तेल यूज केला तर त्याच्यामध्ये पोलार कंपाऊंड्स डेव्हलप होतात. रुको काय म्हणते किंवा रुको स्कीमच्या अंतर्गत काय म्हणण्यात आलं की 25 पोलार कंपाऊंड. ठीक आहे, 25 पोलार कंपाऊंडपेक्षा जास्त पोलार कंपाऊंड जर डेव्हलप झाले तर तुम्ही ते जे काही ऑइल आहेत ते FSSAIला विका किंवा रुको स्कीमच्या अंतर्गत FSSAIला देऊन टाका. ठीक आहे, आणि ते त्याचा उपयोग करतील आणि काय बनवतील तर त्याच्यातनं ते बायोफ्युल्स बनवतील. ओके, आता याच्या माध्यमातून काय होईल तर आपला हेल्थ हे सुद्धा चांगली होण्यामध्ये उपयोग होईल. कारण काय असतं माहिती आहे का की जे लोक खाद्यपदार्थ तळत आहेत त्यांना ते तेलचा भाव काही परवडत नाही, म्हणून ते एकचं एक तेल पुन्हा पुन्हा यूज करतात. आता रुकोच्या माध्यमातून एकदा काही तेल यूज झालं किंवा ते 2-3 वेळा तळल्यानंतर काढून टाकलं पाहिजे ना, तर ते जर काढून टाकलं तर त्याचंसुद्धा त्यांना पैसे भेटणार. ओके, म्हणजे हे सुद्धा सिच्युएशन आहे ती कुठली आहे, द विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे कन्झ्युमरलासुद्धा बेनिफिट होतो आहे त्याचा. ओके, आणि जो विकतो आहे त्यालासुद्धा बेनिफिट होतो आहे. ओके, त्यानंतर
पुढे आहेत ते एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार. तर एक एक्सपेक्टेड आहेत की 100 KLPB 2G रिफायनरी जे आहेत ते 1200 जॉब प्रोड्यूस करू शकते. ओके. तसंच जे फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी ॲडिशनल इन्कमसुद्धा डेव्हलप करता येणार. ओके. आता बाकी काही इनिशिएटिव्स आहेत ते आपण सुद्धा बघून घेऊ. तर जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यांनी एक इनिशिएटिव्ह चालवलं आहे. कुठलं बरं? तर जे आपलं 2G इथेनॉल आहे. ओके. तर 2G इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजी लागते, जे ऑइल मार्केटिंग कंपनींना हवी असते, ओके, तर ते टेक्नॉलॉजी ते ट्रान्सफर करणार. कोण बरं? डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. त्यांनी काय सांगितलं की आम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार. कोणाला? ऑइल मार्केटिंग कंपनीजनं, की ते 2G इथेनॉल प्रोड्यूस करू शकू. ओके. त्यानंतर दुसरं इनिशिएटिव्ह त्यांनी काय घेतलं बघा, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह घेते. सर्वात पहिला इनिशिएटिव्ह काय होता की ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतील कोणाला? ऑइल मार्केटिंग कंपनीजना, की ते 2G इथेनॉल प्रोड्यूस करू शकतील. दुसरं इनिशिएटिव्ह काय आहे की ते इंडिजिनियसली सेल्युलोइटिक एन्झाईम याला डेव्हलप करतील. काय बरं? सेल्युलायटिक एन्झाईम्स जे असतात, जे बायोफ्युएलच्या प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असतात, त्याला डेव्हलप करतील. तिसरं काय आहे तर मायक्रो अल्गे बेस्ड सिवेज ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी जी असते. काय बरं? मायक्रो अल्गे बेस्ड सिवेज ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी, जे काही वेस्ट असते, सिवेज वेस्ट असते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मायक्रो अल्गे यूज केले जातात त्याचं डिग्रेडेशनसाठी, ज्याच्या माध्यमातून बायोफ्युल प्रोड्यूस होतात. पण ती जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करायचं काम हा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी करेल, की ज्याच्यामधनं जे काही कंपनीज आहेत त्यांना एक बेसिक आयडिया यावं की कशाप्रकारे हे जे काही सिवेज वेस्ट आहे, ओके, त्यातनं म्हणजे सांडपाणीचं जे वेस्ट असते ना त्याला सिवेज वेस्ट म्हणतात, त्यातनं कशाप्रकारे जे आपले बायोफ्युअल्स आहेत त्याला प्रोड्यूस केलं जाऊ शकते. ओके. तसंच जे आपलं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे ते इतर देशांजोडी कोलॅबोरेशन करणार. ओके. आणि इनोव्हेशनसाठी ते मदत करणार. ओके. तसंच ते ट्रेनिंग देणार कोणाला? तर जे काही यंग रिसर्चर्स आहेत, जे लोक रिसर्च करतात या फील्डमध्ये, त्यांना ते ट्रेनिंग देणार आणि त्यांना एनकरेज करणार. ओके. आणि हे करण्यासाठी ते काय करणार तर ते फेलोशिप आणि अवॉर्ड्स वगैरे देणार. ओके. पुढे काही स्कीम आहे जसं की प्रधानमंत्री जीवन योजना. ओके. आता प्रधानमंत्री जीवन योजनेच्या माध्यमातून सर्वात पहिले लक्षात ठेवा, प्रधानमंत्री जीवन योजना ही 2019मध्ये अस्तित्वात आली होती. आणि या स्कीमच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर 2G इथेनॉल सेक्टर जे आहेत त्याच्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटला अजून जास्त आपण सपोर्ट करणार आहोत. ओके. की ज्याच्या माध्यमातून त्याचा उपयोग हे कमर्शियल प्रोजेक्ट म्हणून करता येईल. ओके. त्यानंतर पुढे इथेनॉल ब्लेंडिंगविषयी आपण बघितले आहे. तर 2030पर्यंत काय सांगितलं होतं तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंग होणार आहे आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेलची ब्लेंडिंग होणार आहे. ओके. आणि याला अजून जास्त सपोर्ट करण्यासाठी आपण काय केलं तर इथेनॉल जे होते ज्याच्यावरती आधी 18% GST लागत होता, आता त्याच्यावरती 5% GST लावण्यात आलेलं आहे करणं. ओके. आता त्याच्यामध्येच जी मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आहे, काय बरं? मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, ते सुद्धा मदत करते कशासाठी तर इथेनॉल सप्लाय वाढवण्यासाठी पेट्रोलमध्ये. ओके. 2 स्कीम आहे इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले गोबरधन स्कीम. गोबरचा फुल फॉर्म काय आहे? गॅल्वेनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस स्कीम 2018. ओके. आता याच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर जे काही कॅटल डंग असते, ओके, म्हणजे जे काही गुरांचं वेस्ट असतो आणि जे काही सॉलिड वेस्ट असतो जे फार्ममध्ये प्रोड्यूस होते, त्याच्या माध्यमातून किंवा त्याचा उपयोग करून आपण कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो CNG हे बनवणार आहोत. आता त्याच्यानी काय होईल तर त्याच्याने 2 फायदे होणार. पहिली गोष्ट तर आपल्याला एनर्जी भेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे गाव आहे त्याला क्लीन ठेवण्यामध्ये मदत होईल. ओके. आणि म्हणूनच ही जी स्कीम आहे गोबरधन स्कीम हे आपलं स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ओके. कधी सुरू झाली तर 2018मध्ये. काय करणार आहे तर जे काही सॉलिड वेस्ट आहे आणि कॅटल डंग आहे, ओके, म्हणजे गाय आणि गुरांचं जे काही वेस्ट असतो ते, त्याच्या माध्यमातून आपण कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो CNG बनवणार आहोत. ओके. दुसरी जे स्कीम आहेत ते आहेत रुको इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवा, रुकोविषयी आपण आधी डिस्कस केलं आहे. रुकोचा फुल फॉर्म आहे रिपर्पस युज्ड कुकिंग ऑइल आणि याला लॉन्च केलं आहे FSSAIने, म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. आता हे याचं माध्यमातून काय होईल तर आपण एक इकोसिस्टम डेव्हलप करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला बायोडिझेल प्रोडक्शनमध्ये मदत होईल आणि ते पण कशातनं तर कुकिंग ऑइलमधनं.
जे कुकिंग ऑइल आता यूज करण्यासाठी नाही राहिलं आहे, असं जे काही कुकिंग ऑइल आहेत त्याला या स्कीमच्या अंतर्गत त्या काही शॉप्समधनं किंवा मार्केटमधनं प्रोक्युअर करण्यात येणार आणि त्याचा उपयोग जे आहे ते आपण बायोडिझेल निर्माण करण्यामध्ये करणार आहोत. ओके. आता या पॉलिसीच्या अंतर्गत एक महत्त्वाचं आपण बघितलं होतं की एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे. ते म्हणजे काय की सर्वात आधी आपण इथेनॉल ब्लेंड करण्यासाठी हे जत्रोफा किंवा इथेनॉलसाठी आपण जत्रोफा वगैरे प्लांटवरती डिपेंड होतो. परंतु या स्कीमच्या अंतर्गत आपण शुगर तसंच जे काही अदर काय म्हणतात त्याला प्रोडक्ट्स आहेत, ओके, जसं की शुगर बीट, हे बघा, शुगर झालं, शुगर बीट झाला, स्वीट सोरगम झाला, स्टार्च कंटेनिंग मटेरियल जसं की कॉर्न झाला, कसावा झाला, डॅमेज फूड क्रॉप झाला, त्यानंतर व्हीट, ब्रोकन राईस, रोटन पोटॅटो आणि दुसरे जे काही अनफिट ह्युमन कन्झम्पशन्स आहेत त्यांनासुद्धा या स्कीमच्या अंतर्गत इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. ओके. आधी फक्त शुगर होता, परंतु आता इतर प्रोडक्ट्सनासुद्धा इथे इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. कुठले कुठले आहेत ते आपण बघून घेतले. ओके. तर ही होती अबाउट द नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल 2018. इम्पॉर्टंट आहे, याचे नोट्स करून घ्या. ओके. त्यानंतर पुढे जे आहेत ते आहेत विविध करामुळे मंजूर रकमेपेक्षा कमी पैसे मिळत असल्याची तक्रार, परदेशी शिष्यवृत्तीत लवकरच वाढ होणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे की शासनाने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी, तर राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना. ठीक आहे. आणि ही योजना कशासाठी आहे, तर उच्च शिक्षण घेण्यासाठी. आणि कुठल्या जातीतील लोक, तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि परदेशात जाऊन शिकायची आपल्याला मुभा भेटणार आहे या स्कीमच्या अंतर्गत. लक्षात ठेवा स्कीम कुठली आहे, राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना. ओके. आता प्रस्ताव काय ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर शिष्यवृत्ती मंजूर करताना त्या दिवसाचा विदेशी चलनाचा दर विचारात घेऊन भारतीय चलनानुसार असलेल्या मूळ विनिमय दरात 10% वाढ गृहीत धरून रक्कम मंजूर करण्यात यावी. कालांतरे परदेशी चलनाचा दर कमी झाल्यास शासन निर्णयानुसार देय असलेली शिष्यवृत्ती रकमेच्या मर्यादेतच संबंधितांना रक्कम अदा करून शिल्लक राहिलेली रक्कम चलनाने कोषागारात जमा करण्याबाबत लेखाधिकाऱ्यांनी यांनी कार्यवाही करावी. तसेच अंतिम हप्त्याची वेळ त्यांचे संयोजन करण्यात यावे. त्यामुळे 10% वाढ गृहीत धरून रक्कम मंजूर करण्याबाबत शासन स्तरावरून मंजुरीसाठी विनंती प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. नाही समजलं टेन्शन घेऊ नका, एक्सप्लेन करतो काय आहे ते. समजा मी 100 रुपयाची लोन घेतली. ओके. आता या 100 रुपयाला जेव्हा मी कन्वर्ट केला, तर म्हणजे इतर जे आपण आता फॉरेनमध्ये जाऊन शिकणार आहोत. ठीक आहे. तर फॉरेन करन्सी आपण घेतो एक प्रकारे. फॉरेन करन्सी मी घेतलं, समजा USA करन्सी घेतली मी. ठीक आहे. तर 100 रुपयाचं रूपांतर झालं आहे $1.2 परंतु समजा काल उठून पैशाची किंमत हे वाढली करणं. ठीक आहे. हा जो आपला रुपया आहे तो मजबूत झाला, मग त्याच्यामुळे याची किंमत हा ₹1 होऊ शकते. मग आता ₹0.2चं नुकसान झालं की नाही. ओके. आणि फीस जी आहे, फीस तर फिक्स असते, फीसमध्ये चेंजेस नाही होणार. मग आता जर मी 100 रुपये कन्वर्ट केलं, माझ्याकडे ₹1 आला किंवा $1 आला करणं, मग मी $0.2 कुठून आणायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होतो. आणि हे $0.2ची जी माझी खोट आहे, आता बघा इथे तर मी 100 रुपयाची बात केली आहे. ठीक आहे. जेव्हा आपण लोन काढतो तर ते 50-60 लाखाचं लोन जातो फॉरेनमध्ये शिकण्यासाठी. मग तेव्हा ही रक्कमसुद्धा खूप मोठी होते आणि ही रक्कम मग खिशातनं टाकावी लागते किंवा मुलाला भरता न आलं तर त्याचं ॲडमिशन वगैरे कॅन्सल होऊ शकतो. ओके. तर गव्हर्नमेंट काय सांगते, आता तुम्ही जेवढंची लोन घेते ना त्याच्यावरती +10% हे तुम्ही एक्स्ट्रा द्या करणं, की आज उद्या समजा विनिमय दरामध्ये काय वरचढ झाली किंवा कमीपणा आला तर ते 10% त्याला आपण कंपन्सेट करू शकू. म्हणजे मुलाला कुठल्याही प्रकारची इथे इश्यू क्रिएट होणार नाही. ठीक आहे. त्याचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही किंवा त्याला खिशातनं पैसे टाकावे लागणार नाही. कारण कसं असतं की 50 लाखाची जरी आपण लोन उचलायला गेलो तरी आपल्याला त्याच्यासमोर 35 लाखाची लोन हे सँक्शन होते. म्हणजे पहिले तर आधी इथेच गेले पैसे आणि त्यानंतरसुद्धा बँक्स काय करतात, तर बँक स्वतःचे ते चार्जेस कापून घेतात. ओके. ऑपरेशन चार्जेस जे असतात ते. म्हणून त्यामुळे इथे जी फायनल जे अमाऊंट आपल्या हातात यायला हवी आहे ते खूप जास्त कमी होऊन जाते आणि त्याच्यामध्ये विनिमय दर घटला किंवा वाढला तर त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो. मग ते सर्व कंपन्सेट करण्यासाठी आता काय सांगितलं की जे काही तुम्ही लोन सँक्शन करतायत मग त्यावेळेचं जे काही चलनवाढ असेल तर त्याच्यामध्ये 10% तुम्ही त्याला एक
टॉलरन्स द्या करणं. ओके. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन झाले आहेत. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर रामपूर सहस्वान घराण्याचा वारसा त्यांनी चालवला. ओके. विचारलं जाते कुठल्या घराण्यातले ते होते तर रामपूर सहस्वान घराणा. सेनिया घराण्याचे हे मधल्या पिढीचे प्रतिनिधी होते. ओके. मग 2 घराणे लक्षात ठेवायचे. सर्वात पहिले रामपूरच्या सहस्वान घराणा, त्यानंतर सेनिया घराणा. सोनू निगम, हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, AR रहमान तसेच लता मंगेशकर देखील खान यांचे शिष्य होते. गुलाम मुस्तफा खान यांचे पुत्र मुर्तजा व कादर मुस्तफा हे सुद्धा गायक आहेत. खान यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खान यांचे आत्मचरित्र असलेले अ ड्रीम आय लिव्ड अलोन हे पुस्तक 2018 साली प्रकाशित झाले. व्हेरी इम्पॉर्टंट आत्मचरित्र काय बरं तर अ ड्रीम आय लिव्ड अलोन. ओके. आणि त्यांचे घराणे रामपूर सहस्वान घराणे आणि शेनिया घराणे. ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्याची नोट्स बनवून घ्यायचे. ओके. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. पंतप्रधान मोदी यांना G7 परिषदेसाठी निमंत्रण. या वर्षाच्या मध्यात ब्रिटनचा किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणाऱ्या G7 परिषदाच्या म्हणजे राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. हे उच्चस्तरीय परिषद 11 ते 13 जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. इम्पॉर्टंट आहे. ओके. या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून गेल्या वर्षी दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच भारताची निवड करण्यात आली. त्यावेळी जॉन्सन यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून परिषदेत सहभागाचे निमंत्रण दिले होते. त्यांची औपचारिक घोषणा रविवारी करण्यात आली. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात जॉन्सन हे प्रमुख पाहुणे होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांची ही भेट रद्द करण्यात आली. त्यानंतर G7 परिषदपूर्वी भारताला भेट देण्याचा मनोदय जॉन्सन यांनी व्यक्त केला. ग्रुप ऑफ 7 किंवा G7 राष्ट्रांच्या गटात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे देश लक्षात ठेवायचे आहेत. G7मध्ये कुठले कुठले देश आहेत तर ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका. जगातील सर्वाधिक प्रभावशाली व खुल्या समाजांना घनिष्ठ चर्चेसाठी एकत्र आणणारे खुले व्यासपीठ असे त्याचे वर्णन करण्यात येते. यावर्षी चर्चेत कोरोनाच्या महासाथीचा विषय प्रामुख्याने असण्याची शक्यता आहे. थोडीशी माहिती आपण G7 विषयी घेऊ. ओके. G7ची स्थापना जी आहे ते 1975 साली झाली. ओके. आणि हे एक इनफॉर्मल फोरम आहे ज्याच्या माध्यमातून काय असते तर वर्ल्डचे जे काही लीडिंग इंडस्ट्रियल नेशन्स आहेत ओके तर ते सर्व एकत्रित येतात. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे कुठले कुठले नेशन्स आहेत तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट प्रश्न येतो खालीलपैकी कुठले देश आहेत ते G7चे मेंबर्स आहेत करणं. आता G7 जे होता ते आधी G8 होता आणि त्यानंतर त्याला पुन्हा म्हणजे सर्वात आधी त्याची स्थापना जी होती ते G7मधून झाली. ओके. त्यानंतर 1998मध्ये G7चं रूपांतर G8मध्ये करण्यात आला. तेव्हा G8 जी 8वी नेशन होती ती रशिया होती. ओके. 8वा कोण होता रशिया होता. परंतु रशियाने काय केलं तर रशियाने 2014मध्ये क्रिमिया हा जो युक्रेनचा प्रदेश आहे त्याला ॲनेक्स करून घेतला आणि स्वतःच्या टेरिटरीमध्ये सामील करून घेतला. याचा विरोध म्हणून त्यांना G7मधनं काढून टाकण्यात आला आणि G8 जे आहे ते पुन्हा G7 झाली. ओके. इम्पॉर्टंट आहे. काय बरं जेव्हा 1975मध्ये स्थापना झाली तेव्हा G7 होता. त्यानंतर 1998मध्ये त्यातला G8 करण्यात आला, रशिया सामील करण्यात आला. 2014मध्ये G8चं रूपांतर पुन्हा G7मध्ये झाला. ओके. का बरं कारण रशियाने काय केलं रशियाने युक्रेनचा प्रदेश होता ओके क्रिमिया ज्याला आपण क्रिमियन पेनिन्सुलासुद्धा म्हणतो तर त्याला त्यांनी ॲनेक्स करून घेतला. ओके. आता G7चा कारभार कसा चालतो ते आपण बघून घेऊ. तर G7चा ॲन्युअल समिट होते म्हणजे दर वर्षाला एक समिट होते ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट जे असतात ते एखादा लीडर असेल एखाद कंट्रीचे ओके आणि कंट्रीची म्हणजे लीडर्स जे आहेत ते कंट्रीनुसार रोटेट होत राहतात. आता यावेळी UK हा होस्ट करणार आहे G7 कंट्रीला म्हणून त्याचे जे प्राईम मिनिस्टर आहे कोण बरं बॉरिस जॉन्सन ते बनणार आहेत यंदाचे त्यांचे
म्हणजे अध्यक्ष G7चे. ओके. हां, त्यानंतर जे मीटिंग्स होतात ते जास्त करून 2 दिवसपर्यंत चालतात. ओके, मीटिंग असतात ते किती दिवस चालतात? 2 दिवसपर्यंत चालतात. आता प्रत्येक कंट्रीजचे ॲम्बेसेडर असतात जे त्या कंट्रीला रिप्रेझेंट करत असतात या G7 समिटमध्ये. त्यांना शेर्पा म्हणतात. काय म्हणतात त्यांना? शेर्पास. ओके. आता हे शेर्पास काय करतात, तर जे काही मॅटर्स येतात त्यांच्यासमोर त्याच्यावरती डिस्कशन घेतात आणि फॉलोअप मीटिंग्स वगैरे करतात. ठीक आहे, फॉलोअप जे असते मीटिंग्सची ते वगैरे घेतात आणि त्यांना काय म्हटलं जाते? शेर्पास म्हटलं जाते. बेसिकली ते G7 कंट्रीजचे ॲम्बेसेडर्स असतात. ओके. आता आपण जर नेट वर्थची बात केली, नेट वेल्थची बात केली, ओके, तर G7 कंट्री हे पूर्ण जगातील 62% नेट वेल्थ जे आहे ते कॅरी करते. ओके. आणि त्याच्यामध्ये जर आपण युरोपियन युनियनचा सुद्धा समावेश केला तर ती संख्या 70% जाते. ओके, म्हणजे ग्लोबल वेल्थ जे आहे त्यापैकी 70% ही वेल्थ G7 कंट्रीजकडे आहे, प्लस युरोपियन युनियन त्याच्यामध्ये इन्क्लूड केला तर. ओके. तसंच हे जे काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे ते खूप जास्त आहे. ओके. तसंच G7 कंट्रीजनं जर आपण एकत्र आणला आणि जर ग्लोबल GDPची बात केली तर त्या ग्लोबल GDPपैकी 46% GDP जे आहेत ते या G7 कंट्रीजची आहे. ओके. आणि जर आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीची बात केली तर हे GDP आहे ते 32% एवढी आहे. ओके, हे ॲक्च्युली व्हॅल्यू ॲडिशन आहे. तुम्ही एसे वगैरेमध्ये कधी जर आलं तर तुम्ही ते इथे लिहू शकतात. ओके. काय सांगितलं मी की ग्लोबलची जेवढी GDP आहे, अख्खा दुनियाची जेवढी GDP आहे त्यापैकी 46% GDP जी आहे ते G7 कॉन्ट्रीब्यूट करते. आणि जर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीची बात केली तर ते थोडं घटून किती होते? 32% होऊन जाते. ओके. तर हे आपण G7 विषयी माहिती घेतली. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. ओके. आणि सध्याची जी होणार आहे G7 समिट ते कुठे आहे? तर कॉर्नवॉल येथे होणार आहे, ब्रिटनचा कॉर्नवॉल येथे. कधी होणार आहे? 11 ते 13 जून दरम्यान. ओके. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. आर्किमिडीज विषयी थोडीशी माहिती दिली की आपण आर्किमिडीज विषयी बघून घेऊया. ओके. युरेका हा शब्द उच्चारताच आठवतो तो आर्किमिडीज. प्राचीन गणितज्ञांच्या नामावळीतील हे एक प्रसिद्ध नाव. सिसिलीमधील सिरक्यूज बेटावर जन्मलेला आर्किमिडीज इसवी पूर्व 287 ते 212 ग्रीक गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. शालेय पाठ्यपुस्तकातील आर्किमिडीजचा सिद्धांत आणि आर्किमिडीजचा स्क्रू यातून त्यांची ओळख होते. ओके. आता मेथड या पुस्तकात त्यांनी वक्र आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी मेकॅनिकल मेथड नावाची पद्धत दिली. ओके. तर मेकॅनिकल मेथड ही जे पद्धत आहे ते कोणी दिली आहे? तर ते आर्किमिडीजने दिली आहे. तसंच ऑन स्पायरल्स या पुस्तकात वर्तुळाच्या क्षेत्रफळ इतक्या क्षेत्रफळाच्या चौरस काढणे, कोणाचे 3 समान भाग करणे या रचना दिल्या आहेत. ओके. हे बेसिकली त्यांचे पुस्तक आहेत. सर्वात पहिले कुठलं? आपण मेथड पुस्तकविषयी माहिती घेतली. त्यानंतर दुसरी पुस्तक कुठली आहे? ऑन स्पायरल्स. ओके. त्यानंतर आर्किमिडीजच्या सन्मानार्थ चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव दिले आहेत. गणितातील नोबेल पारितोषिक समजला जाणारा फील्ड्स पदकावर आर्किमिडीजचे चित्र आहे. हे बघा आर्किमिडीजचं चित्र. ओके. तर फील्ड्स मेडल जे आहे त्याच्यावरती काय आहे? आर्किमिडीजचं चित्र आहे. तर हे थोडीशी माहिती आपण आर्किमिडीजविषयी बघितली. इतर इथे खूप जास्त माहिती दिली गेली आहे आणि ते मॅथ्सशी रिलेटेड आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल मॅथ्सच्या सब्जेक्ट्समध्ये तर तुम्ही ते वाचू शकता. ओके. मी वाचेन तर व्हिडिओची लेंथ वाढेल, तर आपण थोडा संक्षिप्तमध्ये लिपटवायचा प्रयत्न करूया. पुढे जे आहेत ते आहे शीतयुद्धकालीन परिस्थितीमध्ये अपघाती युद्धाची शक्यता कमी करून विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने 34 देशांमध्ये 1992मध्ये ओपन स्काईज ट्रीटी अर्थात मुक्त आकाश करार करण्यात आला होता. खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण सद्यस्थितीमध्ये रशिया जे आहे ते या करारातनं बाहेर पडलं आहे आणि त्याआधी USA हा सुद्धा करारामधनं बाहेर पडलेला आहे. पण लक्षात ठेवा कराराचं नाव काय आहे? ओपन स्काईज ट्रीटी. कधी झालं होतं? 1992मध्ये. किती देश होती? 34 देश होती. ओके. त्यांची अंमलबजावणी सुरू व्हायला 2002 साल उजळायचे लागले. म्हणजे त्यांचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून झालं? तर 2002पासून, म्हणजे 10 वर्षांनंतर. परस्पर संमतीने सदस्य देशांनी एकमेकांना आपला भूभागाची हवाई टेहळणी करण्यास संमती देण्याची तरतूद या करारात आहे. खूप इम्पॉर्टंट आहे की हा करार. ओके. हवाई टेहळणीतून जमवलेली लष्करी हालचाली, कवायती आणि क्षेपणास्त्र तैनात याबाबतची छायाचित्ररूपी माहिती
सदस्य देशांना देण्याची तरतूद या करारात आहे. परंतु गेल्या नोव्हेंबरमध्ये रशियावर करार उल्लंघनाचा आरोप करून या करारातून अमेरिका बाहेर पडला. आता रशियानेही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ओके, तर ओपन स्काईज ट्रीटी जे आहे ते 1992मध्ये साईन करण्यात आली. इम्प्लिमेंटेशन 2002पासून स्टार्ट झाला आणि 34 नेशन्स हे त्याचे पार्टिसिपंट्स होते. सद्यस्थितीमध्ये US आणि रशिया त्यातनं बाहेर पडलेत. ओके, आणि या जी काही ट्रीटी आहे त्याच्या माध्यमातून काय करण्यात येते, तर तुम्ही स्काय सर्वे करू शकतात. ओके, म्हणजे प्लेन्सच्याद्वारे तुम्ही सर्वे करू शकतात की कुठल्या जागेवरती कुठले मिलिटरी इक्विपमेंट्स आहेत ते एखाद्या देशी म्हणजे जे काही मेंबर्स कंट्री आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारे हे आर्मी डेव्हलपमेंट्स किंवा मिलिटरी डेव्हलपमेंट्स झालेत त्याचं तुम्ही सर्वे करू शकतात हवाई माध्यमातून. ओके, आता पुढे स्वातंत्र्यपूर्व इतिहास खाजगी मालकीचाच मस्त एक आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे, हिस्टॉरिकल आहे, वाचून घेतो, तुम्हाला समजणार काय ते. पूर्वीपासूनच मध्यवर्ती बँकेच्या मालकीच्या प्रश्नावर 2 मतप्रवाह होते. काहींचं मते मध्यवर्ती बँक ही पूर्णपणे खाजगी भागधारकांच्या ताब्यात असावी व त्यामध्ये सरकाराचा मुळीच हस्तक्षेप असू नये. तर इतरांचं मते या मध्यवर्ती बँकमधील 100% गुंतवणूक ही केवळ सरकारचीच असावी. असे 2 भिन्न मतप्रवाह असले तरी या दोन्ही विचारांना मध्यवर्ती बँकेची स्वायत्तता मात्र हवी होती. परंतु 100% गुंतवणूक असलेल्या सरकारचा हस्तक्षेप बँकेच्या निर्णयामध्ये होणार नाही असे ठामपणे सांगणे कठीण होते. यातूनच मार्ग काढत असताना सर वॉरन हेस्टिंग यांनी बँकेची मालकी जरी खाजगी भागधारकांकडे दिली तरी या बँक तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या आश्रयाखाली चालव्या असा निर्णय घेतला. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 1807 ते 8 या कालावधीत जनरल बँक ऑफ बेंगॉल या मध्यवर्ती बँकेत खाजगी व सरकारी या दोन एकत्र मालकी ठेवण्याचे ठरले व त्याचे प्रमाण 2:1 इतके निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे त्यानंतर ही मध्यवर्ती बँकेचे अनेक प्रयोग सुधारित धोरणांद्वारे केले गेले. त्यामध्ये 1806मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बेंगॉल इम्पॉर्टंट आहे. ओके, काय बरं, बँक ऑफ बेंगॉल कधी स्थापन झाली तर 1806मध्ये. 1840मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बॉम्बे आणि 1843मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ मद्रास याचा उल्लेख करावा लागेल. या तिन्ही बँका सरकारच्या मदतीने स्थापन झाल्या असल्याने त्यांचा भागभांडवलामध्ये सरकारचेही योगदान होते, पण सरकारचा हिस्सा जनतेचा भांडवलापेक्षा खूपच कमी होता. बँक ऑफ बँगलोरचा ₹50 लाखांचा भांडवलात तत्कालीन सरकारचा हिस्सा 10 लाख रुपये होता, तर बँक ऑफ बॉम्बेच्या 52 लाख भांडवलात व बँक ऑफ मद्रासच्या 30 लाख भांडवलात सरकारचा हिस्सा प्रत्येकी 3 लाख इतका अल्प होता. या तिन्ही बँकांना विशिष्ट मर्यादेपर्यंत नोटा छापण्याची परवानगी होती. सदर परवानगी 1862मध्ये रद्द करण्यात येऊन पेपर करन्सी कायद्यातील तरतुदीनुसार नोटा छापण्याचे सर्व अधिकार तत्कालीन भारत सरकारकडे गेले. परंतु सरकारचा महसूल रूपातील सर्व रोख रक्कम कोणत्याही व्याजाशिवाय वापरण्याची व सार्वजनिक कर्ज रोख्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या तिन्ही मुख्य बँकांकडे जशी होती तशीच ती त्यांच्या जिल्ह्यातील शाखांकडेही होती. याचाच अर्थ त्यावेळी या तिन्ही बँका सरकारच्या बँका म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु 1865मध्ये बँक ऑफ बॉम्बे ही आर्थिक अडचणीत सापडल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारला बँकेला आर्थिक मदत देण्याची घोषणा करावी लागली. 1866मध्ये बँक जवळजवळ व्यवसायात निघाल्यासारखी परिस्थिती होती किंवा जवळजवळ अवसायानात निघण्यासारखी परिस्थिती होती. 1837मध्ये पुनश्च एकदा ठेवीदारांनी रक्कम काढून घेण्यास सुरुवात केल्याने 1868मध्ये बँक अवसायानात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी सर चार्ल्स जॅक्सन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समितीने बँकच्या अपयशाची कारणमीमांसा करताना सरकारमधील अप्रामाणिक सचिवांनी आपल्या अधिकाराचा केलेला गैरवापर, बँकेचा कामकाजावरील दूर केलेली बंधने, तरुण व अनुभवशून्य संचालकांच्या नेमणुका, सरकारी प्रतिनिधीने कर्तव्याची केलेली कसूर इत्यादी कारणांचा उल्लेख होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट या समितीने निदर्शनात आणली ती म्हणजे जामीनदारांशिवाय केवळ कर्जदाराचा आर्थिक अहवालावर कर्जाचे वितरण करू नये. आजही बँकांमधील कर्जदारां इतकेच जामीनदारालाही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना केवळ कर्जदाराचा आर्थिक क्षमतेवर कर्ज मिळवण्यात तो लायक नसल्याने जामीनदारांनी त्याचा कर्जाचा परतफेडाची हमी घेतल्यातच त्याला कर्ज देता येईल असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे बँकेचा ताळेबंद पाहाल तर त्याकडे असलेला सुमारे
11 लाख. अच्छा, पुढे राहिलं का? प्रत्यक्षात कर्जदारापेक्षा जामीनदाराला जास्त महत्त्व द्यावे लागेल. 1868 म्हणजे सुमारे 150 वर्षापूर्वी बँकिंग व्यवसायात झालेला हा महत्त्वाचा बदल आजही पाळला जातो. प्रथमपासून मध्यवर्ती बँकेवर सरकारची मालकी असू नये व बँकेचे अस्तित्व स्वतंत्र असावे यासाठी प्रयत्न केले गेले. त्यातूनच 1876 सरकारच्या सर्व शेअर्सची खुल्या बाजारात विक्री करून मध्यवर्ती बँकेचे रूपांतर पूर्णतः खाजगी संस्थेत करण्यात आले. सरकारची नुसती मालकीच नव्हे तर सरकारचा सर्व पैसा देखील मध्यवर्ती बँकेत असू नये, कारण सरकारने अडचणीच्या काळात जर जास्त रक्कम काढून घेतल्यास बँक अडचणीत येईल या भीतीने सरकारने स्वतःची गंगाजळी निर्माण करून तिचे स्वतंत्र इतरत्र गुंतवणूक करावी अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. आजही आपण 31 मार्च 2020 अखेरच्या रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंद पाहाल तर त्यांच्याकडे असलेले सुमारे 11,75,800 कोटी रुपयांच्या ठेवींमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ठेवी फक्त 143 कोटी रुपयांचाच आहेत, तर बँकिंग क्षेत्रात वाटा 4,70,849 कोटी रुपयांचा आहे. त्याकाळी बँकेला स्थिरता लाभावी किंवा लाभवण्यासाठी विशिष्ट मर्यादेखाली सरकारच्या खात्यावरील शिल्लक गेल्यास जेवढ्या रकमेने त्या खात्यावरील किमान रक्कम अपुरी पडेल तेवढ्या रकमेवर सरकारनेच बँकेस व्याज देण्याची व्यवस्था करण्यात आली. थोडक्यात मिनिमम बॅलन्स या नियम सर्वप्रथम 1874 साली सरकारलाच लागू करण्यात आला. ओके, तर मिनिमम बॅलन्स आपण ज्यास बघतोय मग ते कधी आला होता? 1874 साली आला होता. हिल्टन यंग कमिशनने केलेल्या शिफारसी स्वीकारता 1927 तत्कालीन भारत सरकारने रिझर्व्ह बँकेला खाजगी भाग भांडवल उभारण्याचे अधिकार देणारे व बँकेची स्वायत्तता जपण्यासाठी बँकेवर राजकीय व्यक्तींचा नेमणुका न करणारे पहिले विधेयक लोकसभेत सादर केले होते, परंतु त्यावर एकमत न झाल्याने ते संयुक्त समितीकडे सुधारण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतरही रिझर्व्ह बँकेच्या मालकीवर सतत चर्चा होतच राहिली. महात्मा गांधीच्या असहकारच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर 1930 ते 31 बोलावण्यात आलेल्या गोलमेज परिषदेत देखील रिझर्व्ह बँकेच्या मालकी संदर्भात चर्चा झाली व शेवटी हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशींवर भारताच्या अंतर्गत आर्थिक आयोगाने रिझर्व्ह बँकेला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने खाजगी भांडवलाची शिफारस करणारे विधेयक सन 1933 सादर केले. सदर विधेयक 22 डिसेंबर 1933 रोजी लोकसभेत संमत होऊन त्यावर 6 मार्च 1934 रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रीमन थॉमस यांनी स्वाक्षरी केली. अशा प्रकारे मध्यवर्ती बँकेला स्वायत्त देत असताना सरकारचे संरक्षण असावे म्हणून सरकारच्या आश्रयाने स्वायत्त कारभार या तत्त्वाचा अंगीकार केला गेला. हेच तत्त्व पाळून 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्यावेळी बँकेच्या 5 कोटी रुपयांच्या भांडवलात सरकारचा हिस्सा केवळ 2,20,000 रुपये इतकाच, म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी होता. त्या काळातील हे भारतीय सर्वात मोठे भाग वितरण म्हणजे शेअर इश्यू होते. जनतेचा जबरदस्त प्रतिसाद पाहता अर्जदारांसाठी प्रथम फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया सारखा अटी शर्ती टाकण्यात आला. देशातील एका विशिष्ट भागामध्येच शेअर्सचे वाटप होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली, परंतु नंतर 1948 रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण होताना 100% भांडवल भारत सरकारने घेतल्याने देशाच्या आर्थिक क्षेत्रातील हा सर्वोच्च संस्थेमधील जनतेचा सहभाग असण्याचा इतिहास संपुष्टात आला. ओके, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी आणि ते आपण बघून घेतलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा याला गो थ्रू करा, काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते विचारू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आणि शेवटचं आहे ते आहे विमा जे नियामक आहे त्याच्याविषयी इथे माहिती दिली गेली आणि विमा कंपनीविषयी माहिती दिली गेली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विमा क्षेत्र जो आहे तो पूर्ण इथून आपलं कव्हर होतं आहे. ओके, तर सर्वात पहिलं आपण बघून घेऊ. तर सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर R.N. मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली 1993 एका समितीची स्थापना केली आणि विमा क्षेत्रातील खाजगी गुंतवणुकीची आखणी करण्याची जबाबदारी या समितीवर निश्चित करण्यात आली. भारतातील विमा व्यवसायात खाजगी आणि विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मल्होत्रा समितीचा अहवालानुसार निश्चित करण्यात आला. ओके, तर लक्षात ठेवा 1993 मल्होत्रा समिती. ओके, कोण? R.N. मल्होत्रा. या समितीने आपला अहवाल भारत सरकारला 1994 सादर केला. भारतातील विमा क्षेत्रातील नव्या स्पर्धात्मक पर्वाचा मार्ग त्यांनी खुला केला. आता मल्होत्रा कंपनी किंवा समितीने जे अहवाल सादर केलं होतं त्यातली मुख्य शिफारशी काय काय ते आपण बघून घेऊया. विदेशी कंपन्यांनी भारतातील कंपनीसोबत भागीदारी करूनच विमा व्यवसाय करावा. सरकारी विमा कंपन्यातील सरकारची हिस्सेदारी 50% सरकारने कमी करावी. एका विमा कंपनीला आयुर्विमा अथवा साधारण विमा यापैकी एकच विमा क्षेत्र व्यवसायासाठी निवडावे लागेल. किमान 100 कोटी रुपयांचे भांडवल
आल्याशिवाय अशा विमा कंपन्या किंवा अशा कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करता येणार नाही. या कंपन्यांना किमान 50% गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये करावी लागेल आणि सर्व विमा व्यवसायाचे नियमन करण्यासाठी एक विमा नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी. हा अहवाल सरकारने स्वीकारला आणि 1956 पासून केवळ सरकारी अधिपत्याखाली असलेल्या विमा कंपन्यांना स्पर्धा सुरू होणार नाही किंवा स्पर्धा सुरू होणार हे नक्की झाले. विमेदार आपली रक्कम विमा क्षेत्रात दीर्घ मुदतीसाठी गुंतवतात. ही त्यांची गुंतवणूक सुरक्षित असायला हवी. जेव्हा फक्त भारतीय आयुर्विमा महामंडळ अस्तित्वात होते तेव्हा LIC कायदा 1956च्या 37व्या कलमानुसार विमेदारांना सरकारने त्यांचा गुंतवणुकीची हमी दिली असल्याने ही रक्कम पूर्णतः सुरक्षित होती. पण आता विमा क्षेत्र खाजगी विमा कंपनी खुले करून दिल्यानंतर विमेदारांनी विमा कंपन्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित आहे हे बघण्यासाठी एक नियामकची गरज होती आणि म्हणूनच संसदेत 1999मध्ये त्यासंबंधीचे विधेयक मंजूर करण्यात आले आणि विमा नियामक प्राधिकरणची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, IRDAI. ओके. केवळ विमेदारांच्या गुंतवणुकीची हमी अथवा त्यांचे हित पाहणे एवढेच या नियामकांचे काम नसून विमा व्यवसायात नियमानुसार चालतं आहे ना हे बघणेही या नियामकांचे काम होते. या प्राधिकरणाचे प्रमुख उद्दिष्ट जरी विमेदारांच्या हिताचे रक्षण करणे असले तरी हे कसे केले जाईल हे बघण्यासाठी विविध नियम आखून देणे आणि विमा कंपनी त्या नियमांचे पालन करतायत की नाही हे बघणेही या नियामकाचे काम होते. विमा नियमन व विकास प्राधिकरण म्हणजे IRDA कायदाच्या विविध कलमानुसार विमा नियामक प्राधिकरण खालील बाबींकडे लक्ष देते. नवीन विमा कंपन्यांना व्यवसाय परवाना देणे, त्यांची विविध विमा योजनांना संमती देणे, विमा प्रतिनिधींची नियुक्ती आणि विमा व्यवसाय करण्यासंबंधित नियम आखून देणे, विमा व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणे, विमा कंपन्यांची गुंतवणूक कुठे करायची याचे नियम बनवणे, विमाधारकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी यंत्रणा उभी करणे, विमा कंपन्या योग्य पद्धतीने विमा व्यवसाय करतायत याची खातरजमा करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमादारांचे दावे वेळेत दिले जाण्यासाठी नियमावली बनवणे. ओके. आता खाजगी विमा कंपन्यांना सुरुवात कधी झाली ते सुद्धा आपण बघून घेऊया. विमा नियामक प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर प्रचलित विमा कायदा 1938 नुसार विविध नियम म्हणजे रेग्युलेशन सूचित करणे आवश्यक होते. अल्पावधीच प्राधिकरणाने विमा कंपन्याचा परवाना मिळणे, विमा प्रतिनिधींना परवाना देणे, विमा कंपन्यांची गुंतवणूक कशी करावी, विमा कंपन्यांनी आपली मालमत्ता, देणी, सॉल्व्हन्सी मार्जिन कशी व किती ठेवावी, सामाजिक क्षेत्रात किमान गुंतवणूक व नवा व्यवसाय किती टक्के असावा या व इतर अनेक विषयासंबंधित नियम सूचित केले आणि 23 ऑक्टोबर 2000ला विमा व्यवसाय करण्याचा पहिला परवाना HDFC लाईफ या खाजगी विमा कंपनीला मिळाला. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आज मितीस 24 कंपन्या आयुर्विमा क्षेत्रात तर 34 कंपन्या साधारण विमा म्हणजे आरोग्य विमा कंपन्या धरून कार्यरत आहेत. ओके. आता विमा सुधारणा विधेयक 2015 विषयी थोडीशी माहिती. तर संसदेने 2015 साली 1938 सालचा विमा कायद्याचा सर्वकष सुधारणा केल्यात अनुसार विदेशी कंपन्यांची भारतातील विमा कंपन्यात असलेली भागीदारी 26% वाढवून 49% करण्यात आली. पुनर्विमा म्हणजे रिइन्शुरन्स कंपन्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी भारतात शाखा उघडण्याची परवानगी मिळाली. आरोग्य विमा ही एक वेगळी व्यवसायाची शाखा विकसित करण्यास परवानगी मिळाली. एजंट आणि मध्यस्थांना एका समितीचा आत मोबदला देण्याची मुभा विमा कंपन्यांना मिळाली. कायद्यात बदल झाला की प्रचलित नियमातही बदल करणे गरजेचे असते. त्यानुसार विमा नियामकाने 50हून अधिक नवीन नियम अंमलात आणले. विमा नियामकाने घेतलेला महत्त्वाचा निर्णयाचा परिणाम, विमा व्यवसाय सातत्याने वाढू लागला. आरोग्य विम्याची वार्षिक वृद्धी 20 ते 25% अधिक झाली. नाकारल्या जाणाऱ्या दाव्यांचे प्रमाण घटले. विमेदारांच्या तक्रारींची संख्या सातत्याने कमी झाली. विमा बंद पडण्याचे प्रमाण म्हणजे लॅप्सेशन कमी झाले. नवनवे विमा प्रकार व विमा योजना ग्राहकांना उपलब्ध झाल्या. विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करून दिल्याने सरकारी विमा कंपन्यांचाही विमा व्यवसायात जोमाने वाढला आणि एकंदरीतच विमा व्यवसायाला वृद्धीला चालना मिळाली. तर हे अख्खं आपण बघितलं काय बरं, विमा नियामक आणि विमा या क्षेत्राविषयी माहिती. आणि याच्यातून बाहेर किंवा याचा बाहेरून काय येईल याची चान्सेस खूप जास्त कमी आहे. मग इन्शुरन्ससाठी तुम्ही एवढं फक्त प्रिपेअर करून घ्या आणि याची नोट्स बनवून घ्या. ओके. पुढे
दिग्दर्शकांना व्यासपीठ आणि रोजगाराच्या संधी. ब्रेकिंगला ऑलिम्पिक दर्जा मिळाल्याबद्दल नृत्य क्षेत्रातून स्वागत. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ब्रेकिंग या नृत्य प्रकारास क्रीडा स्पर्धेचा दर्जा दिल्याने नृत्य क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एका नृत्य प्रकारचा समावेश केल्याने जगभरात ब्रेकिंगचा प्रचार आणि प्रसार तसेच रोजगार संधी निर्माण होतील. ओके, तर लक्षात ठेवा, पहिल्यांदाच कुठल्या नृत्याला जागा देण्यात आली असेल ऑलिम्पिकमध्ये तर तो आहे ब्रेकिंग. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 7 डिसेंबर 2020 रोजी ब्रेकिंग नृत्य प्रकारचा 2024मध्ये होणारा पॅरिस येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रेकिंग जे आहे ते 2024मध्ये जे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आहे कुठे होणार आहे ते पॅरिसमध्ये, तर तिथे याचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जे आहेत त्यानंतर टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि टेलिग्रामची लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होणार आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.